नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर आजची तुम्हाला पहिली मी देवपूजा दाखवते आपली. आज आहे गुरुवार आणि गुरुवारची झाली ती सकाळची देवपूजा. छान सगळ्यांना मी असं अभिषेक वगैरे केला आहे, पंचामृत बनवून अभिषेक वगैरे करून सगळे फुलं हार सगळं मला भेटलेलं रात्री दादरला गेली तर. वेण्या वगैरे हे गजरे, वेणी नाही आणली, गजरे आणलेत मी सगळे गजरे वगैरे लावलेत. आणि मी जे ग्रंथ आहे ते इकडे ठेवले ह्या बाजूला, तिकडची साईड तुम्हाला दाखवते. इकडे तेलाचा दिवा चालू आहे, दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. ती अशी झाली आपली देवाऱ्यातली देवपूजा. आणि आता इकडे स्वामींची. आता तुम्हाला सांगताना मला छान वाटतं, एकदम आनंद होतो की आज मी आपलं गुरुवारचं जे 11 गुरुवारमधले त्यांचा संकल्प करून मी बघा स्वामींना कसं छान सजवलेत. मस्त सकाळपासून पूजापाठमध्ये खूप वेळ गेला. मी अशी पूजा करते, आता कोण कसं करत असेल मला माहिती नाही, पण माझी पद्धत अशी. इकडच्या साईडने पुढे मी अगरबत्ती लावलेली आहे, कारण ते इथे आता जागा नाही राहिली. आणि धूप लावली इथे, कलश मांडून नारळ फुलं वगैरे वाहून तुपाचा दिवा, दूध साखर आणि इथे थोडंसं ड्रायफ्रूट नैवेद्यासाठी ठेवले. आता जेव्हा जे काय बनेल ते. आणि इथे बघा एक नारळ आणि 11 रुपये मी इथं ठेवले. मी संध्याकाळी मठामध्ये देणार. स्वामींना छान अशी कंठी पण भेटलेली मला रात्री, गजरे वगैरे मस्त भेटले. अष्टलक्ष्मी माताला सगळं पुसून वगैरे, फोटो पुसून वरती दत्त महाराज स्वामी महाराजांचा फोटो वगैरे पुसून सगळं छान केलेत. हार वगैरे घातला आहे. गणपती बाप्पा, गौमाता आज इकडे ठेवली मी, महाराजांजवळ गौमाता ठेवली. गौमाताला पण बघा छोटीशी वेणी अशी घातली ती. आणि ह्या कानामुळे इथे आतून जात नाही गळ्यात, पूर्ण अशी इथूनच राहते. पण त्या ताईंनी मला खूप सुंदर गौमाता दिलेली आहे. त्या ताईंचे खूप मनापासून आभार, कारण आज महाराजाजवळ एवढी सुंदर दिसते गौमाता. आणि हे गणपती बाप्पा मी इथे ठेवलेत, इथे ठेवून. आणि हे जे सगळं आहे सारामृत वगैरे. पण पहिले तुम्ही स्वामींना छान बघून घ्या, कसले भारी वाटतात बघा. गजरे वगैरे, लाल फुलं, सफेद फुलं, पिवळे फुलं सगळे भेटलेले मला. जशी होईल तशी पूजापाठ करून घेतली. दोन्ही साईड अशा मस्त वाटत आहेत एकदम बघा. धूप वगैरे चालू असेल घरात, इतकं छान प्रसन्न वाटतं एकदम. आणि आता वाचन माझं झालं नाही आहे. आता बघा हे गुरुचरित्राचा 14वा अध्याय मी रोज वाचत असते. तारक मंत्र आहेत, छोटंसं पुस्तक तारक मंत्राचं. आणि तुम्हाला सांगते, हे जो स्वामीचरित्र ग्रंथ मला पहिल्याच वेळेला, माझ्याकडे ग्रंथच नव्हता, मी वाचत नव्हते त्यावेळेला, तर मला हा मठामधून मला आलेला होता, म्हणून हा मी. पण आता हा नाही वाचणार, हा खूप मोठा आहे. ओरिजिनल ग्रंथ म्हणतो ना आपण, विष्णू बळवंत थोरात बघा लेखक जे आहे ते, यांचा ओरिजिनल ग्रंथ आहे. खूप मोठे अध्याय आहेत ना. तर जेव्हा एकदम निवांत असेल त्यावेळेला हा वाचू शकतो आपण. पण आता घाई गडबडीमध्ये बघा आपल्याला जे दिंडोरी प्रणीतचा आहे आपला श्री स्वामीचरित्र सारामृत, तर मी हा वाचायला घेणार. हा कसा थोडासा म्हणतात ना, थोडा शॉर्टकटमध्ये असं आहे, सगळं तेच, पण थोडंसं पटकन होण्यासाठी असा हा पिवळा आपल्याला ग्रंथ दिलेला आहे. तर हे सगळे मी जे बाकीचं आहे सगळं मी दिंडोरीवरून आणलेले. दिंडोरीला गेलेली मी, मी गेले त्याच्या अगोदर पण मी गेलेली, तेव्हा मी आणलेलं होतं. तर अशी ही झाली देवपूजा सगळी अशी. आणि आता तुम्हाला मी उंबरठ्याचं लेपन वगैरे दाखवते. तर हे बघा, जो आपल्याकडं अष्टलक्ष्मी मातेचा फोटो आहे तो सेम कोणाला तरी पाहिजे होता. तर तो यशनी आज मी खूप दिवस झाले तेव्हा सांगून ठेवलेलं, तर तो आत्ता चांगला असं बनवून छान हे करून दिला आहे बघा. पाठीमागे व्यवस्थित असं अडकवायला पण आणि ठेवायला पण दोन्ही असं हे करून दिलेत. आत्ता आणलात, या शुक्रवारी आणला तो मला कोणाला तरी द्यायचा आहे. आता साहेबांकडे देते, कुरिअर करायचं आहे. पण मस्त वाटतो बघा, एकदम छान असा गोल्डन कलरमध्ये माताने फोटो खूप भारी वाटतो. तर आता ते निघाले तर देते त्यांच्याकडे. हा खूप लांब आहे आपलं, कोणीतरी त्यांच्याकडे त्यांना पोचवायचं आहे. तर चला ठीक आहे, आता देते त्यांच्याकडे. तर पॅक करून पाठवतील तर जाईल लवकर त्यांना. उंबरठ्याचं पूजन वगैरे करून झालं. छोटीशी रांगोळी काढली इथे, जर काढली पूर्ण तर पाय पडतोय रांगोळीवर.
रांगोळी हळदी कुंकू दिवा लावलेला आहे आणि कापूर वगैरे असं बाहेर ठेवते. सकाळ संध्याकाळ मी असं कापूर जाळत असते. बघा पूजा करून घेतली आणि चणा मसाला बनवला आहे. कांदा टमाटा घालून जे वाटण होतं त्याने मी अजिबात रेसिपी घेतली नाही. मला वाचन करायचं आहे म्हणून मी बिलकुल अजिबात हे नाही केलं. आणि भाकरी बनवल्यात. जे संध्याकाळचं जेवण आहे संध्याकाळ वेगळं बनेल. भाकरी बनवल्या कारण मला उपवास आहे. दीदी झोपलेली हे लोकांचे खायला म्हणून फक्त चणा मसाला इथे भात लावला आहे आणि भाकरी बनवल्यात. बाजूच्या ताईंनी लापशी दिली. ती तशी यश काय गोड खात नाही. आता हे सगळं बाबीला आवरायला द्यायचं आहे. पण छान झालं दिसतोय तर चांगला. थोडासा मसाला उरलेला होता. मसाला संपला जाता जे वाटण होतं ते. चला यशला जेवायला देते. आलाय तो. नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले रात्रीचे 8 वाजेला 10 मिनिट बाकी आहेत. 7:45 व 5 मिनिट झाले आणि आता मी व्हिडिओ चालू केलाय. आज मी तुम्हाला सकाळचे अजिबात चेहरा दाखवणार. आज एवढी दगदग होती ताईंनो. आज आपलं गुरुवार सुरू केले आणि त्याच्यामध्ये बाकीचे पण एक्स्ट्रा मला कामं खूप आले. खूप गडबड झाली. खूप गडबड. त्यामध्ये फक्त यशला भाजी आणि भाकर वगैरे बनवली. आज खूप माझं बाहेरच्या पण कामांचा आणि घरातल्या कामाचा खूप गोंधळ होता. तर मी तुम्हाला भेटलेच नाही अजिबात सकाळपासून. पण पूजा वगैरे दाखवली. उंबऱ्याचं लेपन वगैरे दाखवलं आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला पूजा दाखवते. नैवेद्य वगैरे बनवून झालाय ते दाखवते आणि मला वाचन करायचंय. साहेब वाचताय म्हणून डबल आवाज येतोय. राये वस्त्रे अलंकार अनोनी ऐसे श्री वेश देवनी सोमवारी यमिनी माझी जान पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमांदाची ईश्वरी जती प्रतिमा नाही कुंभनिवारी. जे माझं भोलेबाबांचं आहे 7वा आणि 8वा अध्याय वाचायचं आहे आज. काल दीदीकडून 1 अध्याय वाचून घेतला कारण मला आता स्वामीचरित्राचे 21 अध्याय वाचायचे. तर त्यांना बोले तुम्ही माझे 2 अध्याय आणि तुमचं नवनाथांचं जेवढं होते तेवढं. ते कसे नवनाथांचे 4-5 अध्याय पण ते छोटे अध्याय म्हणून त्यांना बोले तुम्ही ते वाचा आणि मी इकडे स्वामींचं वाचायला घेते. तर पहिला तुम्हाला स्वामी दाखवते. दिवा आपला हा सकाळपासून चालूच आहे. छान अशी पूजा झालेली मस्त. आणि इकडे स्वामींचं सकाळी मांडलेलं मी. इकडे तुपाचा दिवा चालू आहे. अशी आपली छान पूजा झाली होती सकाळी. आता चाफा वगैरे सुकलाय जरा. गजरे पण सुकलेत पण सकाळी छान मस्त वाटत होतं एकदम फ्रेश. आता हे बघा इथे ठेवले मी. मला हा ग्रंथ वाचायचा आहे आता जो पिवळावाला आहे दिंडोरी प्रणीत ते वाचायचं आहे. वगैरे बनवून घेतलं. पाणी भरता भरता इकडे जेवणाचं पण आवरून घेतलं. भांडी बिंडी सगळं इथे काहीच ठेवलं नाही. म्हटलं कसं वाचनाला बसले तर माइंड एकदम फ्रेश राहील. दुपारीच वाचायचं होतं मला पण दुपारी आज इतका उशीर झाला. म्हटले जर ते वाचन करत बसले तर बाकीचं अगदी 2:30-2:45 झालेले. बाहेरचे पण काही कामं होते म्हणून म्हटले नको आता संध्याकाळीच वाचायला. म्हटले तुम्ही मला थोडी मदत कराल का? तर बोलले हो चालेल. साडीला पिन काहीच नाही लावलीत अशीच हे केलेत. पण पिवळी साडी सकाळी कुर्ती घातलेली होती. कुर्तीने जीव गुदमरतो. तर दाखवते आता काय बनवलंय. हे बघा इकडे साधं सिंपल बिना लसूण वगैरे. लसूण नाही घातलं. कांदा लसूण कशातच नाही घातला. नुसतं तुरीचं वरण बनवलंय साधं. कढीपत्ता मोहरी जिरं आणि मिरची कापून असं. टमाटा पण नाही घातला मी आज टाकायला विसरली. भात आहे कारण मी नैवेद्य काढून ठेवला. म्हटले जर यशला वगैरे जेवायचं असेल. हे बघा वरण भात भाजी अशी काढून ठेवली आणि ते बनवली खीर. मी रव्याची खीर बनवली दाखवते तुम्हाला. हे बघा रव्याची खीर एकदम घट्ट झाली. आता नंतर जेवताना दूध घालावं लागेल थोडंसं कारण पण म्हटल्यानंतर कधी वाचन करणार कधी उठणार म्हणून एकदम घट्ट झाली. रव्याची खीर लवकर मी बनवत नाही कधी. इकडे ही बटाट्याची भाजी बनवली पण फक्त टोमॅटो हिरवी मिरची हळद आणि आपलं हे जिरं मोहरीची फोडणी घातली. लाल तिखट मी अजिबात नाही घातलंय. आणि चपात्या केल्यात. चपात्या झाल्या. खडीसाखर आणून ठेवली आता लागणार म्हणून जास्त आणून ठेवली. आता थोडीशी काढून घेतली. तर असं आहे. दूध वगैरे गरम करून ठेवलंय. हे आहे जेवण. आता हे नैवेद्य व्यवस्थित झाकून ठेवते.
सकाळी मी तुम्हाला अष्टलक्ष्मीचा फोटो दाखवला, 2 आणलेले ते. हा छोटा होता एकदम, तर मग मी हा दिला नाही. मला बोलले आपलेच एक आहे खूप जवळची व्यक्ती, त्यांना पाठवायचा होता. हा छोटा होता, हा नाही दिला, हा रिटर्न देणार आहे. आणि जो मोठा होता तो मी त्यांना पाठवून दिला आहे. म्हटलं द्यायचा तर व्यवस्थित द्यायचा, इतका छोटा देऊन काय उपयोग, द्यायचा तर चांगलाच द्यायचा. आता मी घेतलंय सगळं ग्रंथ वगैरे खाली काढून. दोघांना पाणी वगैरे, त्यांना पण पाणी ठेवलं ग्लासात आणि मला पण पाणी वगैरे घेतलंय. मला थोडंसं हळू वाचायला लावणार आहे, तेव्हा त्यांचा माझं ताळमेळ बसेल. का त्यांना पूर्ण जायचं आहे बाहेर, तर मी त्यांना थोडंसं स्लो आणि मग माझं चालू करते. म्हणजे दोघांचं पण वाचन होईल, मी माझ्या कामाला, ते त्यांच्या कामाला. आता पूजा आरती सगळं झालं बघा. आता वाजले किती, 10:15 झालं. कधीच 15-20 मिनटं झाली सगळं आवरलं, पण बसली जरा थोडीशी रिलॅक्स बसली. कारण इथं असं खाली बसायला थोडं पाया हे होतात ना. आता आपल्याला काही सवय नाही राहिली एवढी बसायची. 21 अध्याय पूर्ण घेतलेत, घ्यावंच लागतात गुरुवारची ते. आणि आरती वगैरे झाली. साहेबांनी त्यांचं वाचलं आणि गेले बाहेर. त्यांचं काही काम आलं, फोन आला, ते गेले बाहेर. आणि इकडे बाजूला बड्डेला जायचं, मग हे सेलिब्रेशन वगैरे मागवलं. आणि माझं तूप पण संपलेलं, गोवर्धनचं तूप आता मागवलं. कारण दिव्यांना सारखं लागतं आहे, सकाळ संध्याकाळ दिव्यांना तुपाचे दिवे चालू आहे, तर हे लागतं आहे. मग आता हे ऑनलाईन मागवलं, ते देते. आता तिकडे बड्डेला जाऊन येते. आता तुम्हाला खरी दाखवायचे, ब्लाऊज वगैरे काल शिवून आणले मी. आणि पण आता त्यांच्याकडे जाणं पण गरजेचं, का उशीर होईल, त्यांना लेट होईल. अजून उपवास वगैरे सोडलेला नाही आम्ही काही, म्हणजे माझाच आहे, पण सगळे सांगतेच बसणार. येस जेवलाय फक्त. आणि आम्ही आता तिकडे जाऊन येतो बड्डेला आणि मग उपवास सोडतो. आता ब्लाऊज वगैरे काय आहे ते सकाळी दाखवेल आता तुम्हाला, असू द्या. पण छान झाला उपवास, पण मस्त झाला. पूजापाठ पण छान झाली, एकदम भारी वाटलं. एकदम असं घरात प्रसन्न वातावरण होतं. खडी साखरेचा प्रसाद खाल्ला मी आता आरती झाल्यावर. सगळं काही झालेत. चला मग आता तिकडे बड्डेला जाऊन येते. आणि आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.